नमस्कार मित्रांनो, आज आपण सफर करणार आहोत एका अशा किल्ल्याची जो त्याच्या ताकदीसाठी आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो. तो म्हणजे लोहगड. पुण्यापासून जवळ आणि लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेला हा किल्ला ट्रेकर्सचा, इतिहासप्रेमींचा आणि निसर्गप्रेमींचा लाडका आहे. इथला इतिहास जेवढा जुना आहे, तेवढाच इथला निसर्ग हिरवागार आणि ताजेतवाने करणारा आहे. चला तर मग उलगडूया लोहगडाचे रहस्य आणि अनुभवूया हा ऐतिहासिक थरार. लोहगडाची खासियत म्हणजे हा किल्ला फॅमिली ट्रेकसाठी उत्तम आहे. पायथ्यापासून ते वरपर्यंत दगडी पायऱ्यांची सोय असल्याने लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत कुणीही हा गड सहज सर करू शकतं. आणि हो, ट्रेक करताना लागणारी भूक भागवायला इथे खास सोय आहे. वाटेत मिळणारी ती आंबट गोड चिंच, लिंबू सरबत, चुलीवर भाजलेला तो गरमागरम मका आणि भेळ अशा बऱ्याचशा गोष्टी इथे पायथ्याशी मिळतात. पण हो, पाणी मात्र वरती आपल्याला मिळत नाही, तर पाणी आपलं खालूनच तुम्हाला घेऊन जावं लागेल. तर चिंचेचा आस्वाद घेत गड चढण्याची मजा काही वेगळीच होती. पावसाळ्यात तर हा रस्ता धुक्यात हरवून जातो आणि त्या गार वाऱ्याच्या स्पर्शाने तुमचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. आता आपण पोहोचलो आहोत गडाच्या पहिल्या मुख्य प्रवेशद्वारापाशी, जो आहे गणेश दरवाजा. गडाच्या संरक्षणासाठी याचे बांधकाम अतिशय हुशारीने केले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेल्या बुरुजांमधून शत्रूवर मारा करणे सोपे जायचे. इथे तुम्हाला आजही ऐतिहासिक तोफा पाहायला मिळतील. विचार करा, शेकडो वर्षांपूर्वी या तोफांचा आवाज सह्याद्रीच्या कडेकपारीत कसा घुमला असेल. गणेश दरवाजा पार केल्यावर पुढे नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा असे एकामागोमाग 3 अभेद्य दरवाजे आपल्याला लागतात, जे गडाच्या सुरक्षिततेची साक्ष देतात. गड चढताना वाटेत आपल्याला दिसतात कातळात खोदलेली पाण्याची टाकी. पाणी हेच जीवन आणि गडावर तर ते अमृतासमान असते. लोहगडावरील हे पाण्याचे साठे आजही पिण्यायोग्य आहेत. पण काही लोकांनी इथे कचरा टाकून त्या पाण्याच्या स्रोतांमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि काही चिप्सचे वगैरे पाकिटं फेकून त्याला अशुद्ध करून ठेवले आहे. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा आजच्यासारखे पंप किंवा पाईपलाईन नव्हत्या, तेव्हा पावसाचे पाणी साठवून ते वर्षभर वापरण्याचे हे वॉटर मॅनेजमेंट थक्क करणारे आहे. याच पाण्यावर गडावरील मावळे आणि रयत आपली तहान भागवत असत.
हनुमान दरवाजा पार करून आता आपण आलेलो आहोत थेट गड माथ्यावर. इथे आल्यावर जी मोकळी हवा आणि शांतता मिळते ती शब्दात सांगणं कठीण आहे. समोरच तुम्हाला दिसतो तो मकबरा. या मकबऱ्यामध्ये आजही 2 कबरी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. गड माथ्यावर हे जे मोकळं मैदान दिसतंय ही आहे गडाची सदर. सदर म्हणजे गडाचा दरबार. इथे बसून किल्लेदार गडाचा कारभार पाहत असत, न्यायनिवाडा करत असत. इतिहासातील अनेक महत्त्वाचे निर्णय याच जागेवर घेतले गेले असतील. इथेही आपल्याला ऐतिहासिक तोफा पाहायला मिळतील. गडावर एक शिव मंदिर देखील आहे. हे अगदी साधं पण मनाला प्रचंड शांतता देणारं. इथे आल्यावर नतमस्तक झाल्याशिवाय पाय पुढे जात नाहीत. अनेक ट्रेकर्स येथे विश्रांती घेतात. मंदिराच्या शेजारीच एक मोठं तळं आहे आणि पलीकडे आहेत घोड्यांच्या पागा आणि काही कोरीव गुहा. ह्या गुहांचा वापर धान्य साठवण्यासाठी किंवा सैनिकांच्या निवासासाठी केला जात असावा. घोड्याची पागा म्हणजे घोडे बांधण्याचे ठिकाण. घोडे हे त्या काळी युद्धातील महत्त्वाचे साधन होते. त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था इथेच करण्यात आली होती. समोरच तुम्हाला दिसतो तो विसापूर किल्ला. लोहगड आणि विसापूर हे जुळे भाऊ मानले जातात. आता आपण पाहतोय कोरीव लेणी. या लेण्या राहण्यासाठी आणि कधी कधी साठवणुकीसाठी वापरल्या जात असत. या लेण्यांमधून आपल्याला त्या काळातील जीवनशैलीची झलक मिळते. ही आहे लक्ष्मी कोठी. इथे भूमिगत पाण्याचे स्रोत आहेत, जे आजही कार्यरत आहे आणि आपण यामध्ये पाणी सुद्धा पाहू शकता. इतक्या उंच गडावर पाण्याची अशी व्यवस्था हे त्या काळातील प्रगत नियोजनाचं उदाहरण आहे. मित्रांनो, आता आपण लोहगडावरील एक आर्किटेक्चरल वंडर पाहणार आहोत. 16 कोनी बारव. विहिरीला 16 कोन आहेत आणि खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची सुंदर रचना आहे. इतक्या उंचावर एवढी मोठी आणि अशी रेखीव विहीर बांधणं हे त्या काळच्या स्थापत्यशास्त्राचं एक उत्तम उदाहरण आहे. या विहिरीमध्ये आजही पाणी आपल्याला बघायला मिळते. हो, हे पाणी थोडंसं घाण आणि हिरवं जरूर झालेलं आहे, पण याला जर व्यवस्थित मेंटेन केलं तर आजही हे स्वच्छ आणि पिण्यायोग्य बनू शकतं. आणि आता आपण चाललो आहोत लोहगडाच्या सर्वात आयकॉनिक पॉइंटकडे, विंचूकडा. गडाचा हा भाग डोंगरावरून सुटलेल्या एखाद्या विंचवाच्या नागीसारखा दिसतो, म्हणून याला विंचूकडा म्हणतात. ही जागा ट्रेकर्ससाठी एक थ्रिल आहे. दोन्ही बाजूला खोल दरी आणि मधून जाणारी अरुंद वाट. इथे वारा इतका प्रचंड असतो की कधी कधी तो तुम्हाला मागे सुद्धा ढकलतो.
त्यामुळे इथे चालताना सावधगिरी बाळगा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये हा किल्ला जिंकला. सुरतेची ती प्रसिद्ध लूट. असं म्हणतात की त्या लुटीतील खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी काही काळ लोहगडाचा वापर केला गेला होता. 1665च्या पुरंदरच्या तहात हा गड मुघलांकडे गेला, पण 1670 मध्ये महाराजांनी तो पुन्हा स्वराज्यात आणला. स्वराज्याच्या तिजोरीत या गडाचे योगदान मोलाचं आहे. मित्रांनो, लोहगड हा फक्त एक दगडांचा ढिगारा नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष आहे. म्हणून एक कळकळीची विनंती, येताना फक्त आठवणी घेऊन जा आणि जाताना फक्त पाऊलखुणा सोडून जा. प्लास्टिकच्या बाटल्या, वेफर्सचे रॅपर्स गडावर टाकू नका. भिंतीवर आपले नावे कोरू नका. हा वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा. आणि आपल्या महाराष्ट्राचा हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन गडावर, एका नवीन इतिहासासह. तोपर्यंत जय शिवराय. धन्यवाद.